इतक्या दिवस पाऊस चालू आहे आणि हे बंद कधी होणार आहे? तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा, सोयाबीन काढू शकतात, कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता। पण राज्यात मात्र 27-28-29 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे 27 आणि 29 सप्टेंबरला मराठवाडा सोबतच विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र सोबतच कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार इशारा हवामान खात्याने वर्तवलाय। सोबतच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण होते, त्यामुळे राज्यात पाऊस पडतो। त्यामुळे बंगालच्या उपसागरात येत्या 2 दिवसात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार आहे। त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सोबतच विदर्भाचा दक्षिणी भाग, कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे। इतक्या दिवस पाऊस चालू आहे आणि हे बंद कधी होणार आहे? तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा, सोयाबीन काढू शकतात, कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता। पण राज्यात मात्र 27-28-29 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा।